हाय गाइस, आज आपण हिरव्या मुगाची उसळ बनवूया, म्हणजे भाजी। हे बघू शकता आम्ही भिजत घातलेली मूग डाळ आहे, बघू शकता भिजलेला आहे। आता आपण ह्याला ना कुकर मध्ये शिजायला ठेवूया, 2-3 शिट्ट्यामध्ये काढून घेऊया। नंतर मग याचं फोडणीचे सामान आपण करूया। आता आपण टाकायला सुरू करूया। लावले आता 2-3 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं हे बघा। आता आपलं मुगाच्या डाळीचं हिरवा मुगाचं हे केलंय, शिजवून झाले। आता आपलं असं झालंय। आता आपण माझी भाजी बनवायला घेऊया। त्याच्यासाठी आपण हे सामान मटेरियल काढून घेतले बघा, अशी शिजून झाली एकदम। आता त्याला नुसती फोडणी द्यायची आणि 5 मिनिटात बंद करायचं। लसूण सोलून घेतलाय, कांदा कापून घेतलाय, हे कढीपत्ता आहे आणि हे हिरवी कोथिंबीर आणि हे 2 टोमॅटो। आता ह्याचं वाटण करायचं आपण बारीक बारीक। ह्याला आता चांगलं वाटून घ्यायचं, एकदम बारीक पिसून घ्यायचं। थोडं पाणी टाकतं ह्याच्यामध्ये आणि आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून फोडणीला देऊया। आपण आता हा पिसून घेऊया। आता आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये। फोडणीची तयारी केली, आता आपण मसाला वाटून झालाय आपला। आता हे काढून घेते, ग्रेव्ही बनवायची आपल्याला याची। कुकरलाच लावायचे। हे बघा कुकरचं सगळं काढून घेतलंय, शिजवून झालंय, पूर्ण गाळ झाले ते। आता आपण ह्याला धुवूया चांगलं। आता ठेवलाय आता, आणि आपण हे मसाला आहे, हे बघा मसाला आता वाटून झालाय आपला। असा झाला मसाला वाटून। आता फोडणीला देऊया आपण, फोडणीची तयारी करूया। आपण त्याच कुकरमध्ये करतोय म्हणून जास्त धुतला नाही। आता त्याच्यामध्येच आपण तेल टाकूया, 3 टाकूया। मला तेल खूप आवडतं टाकायला। आता आपण जो मसाला वाटलेला होता तोपर्यंत हे गरम होते। हा मसाला वाटलेला होता, असं एकत्र करून घेऊया। तेलाला चांगला कड आलाय। आता आपण हे मसाला फ्राय करायला टाकूया। चांगलं लालसर भाजून घेऊया। तोपर्यंत आपण ह्याच्यात ठेवूया, जरा धुवून ठेवूया, म्हणजे ह्याला ग्रेव्ही करताना पाण्याचा वापर होईल। आपण मस्त आता ह्याला चांगलं लालसर भाजून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि धनापूड, गरम मसाला आणि आमचा घाटी मसाला असं मिक्स करून ह्याच्यामध्ये फ्राय करूया। तोपर्यंत हे भाजते, पण आपण हलवून घेऊया। लाल मसाल्याची तयारी करूया। आपण आता ह्याला भाजून घेतलेलं आहे, अजून भाजते। आपण आता हळद टाकूया ह्याच्यात, धनापूड पण टाकूया जरा वासासाठी, सुगंध येतो म्हणून। कोथिंबीर टाकली तरी पण आपण धनापूड पण टाकली तर अजून चांगली टेस्टी येतं। रेडीमेड गरम मसाला आहे, विकत आणून दुकानातून आणलेला, हा पण टाकूया। आणि आमचा घाटी मसाला पण टाकूया। आता आपण लाल तिखट आपण मसाला टाकूया, 2 चमचे टाकूया। घरचा मसाला आहे, घाटी बनवलेला आमच्या सासूबाईंनी। आपण आता हे चांगलं एकत्र असं कालवून घेऊया। मस्त असं लालसर भाजून झाले। आता हे पण खूप छान वास पण येतोय। आता हे शिजवलेली ना मूग आहे, हिरवे मूग, तो याच्यामध्ये टाकूया।
आता ह्याला एकत्र असं हलवून घेऊया. बघा किती ग्रेव्ही झाली आहे, घट्ट घट्ट. आता आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटण केलेलं पाणी टाकूया आणि ह्याच्यात मीठ टाकूया आता चवीपुरतं. आता आपण हे पाणी मिक्सरला वाटून टाकलेलं होतं ते याच्यामध्ये आता मिक्स करूया. हे वाटून घेऊया. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं पाणी आहे ते आता हे राहिलेलं पळीमध्ये होतं ते जमा झालं त्याला. तुम्ही पाहू शकता श्रावणातला आज पहिला दिवस आहे म्हणून हे व्हेजिटेरियनचं बनवायचं तयारी चालू आहे. हे बघा माझी ग्रेव्ही आता अशी झाली आहे. आता ह्याला ना 10 मिनिटं उकळायला ठेवूया. आता पहिलंच आपलं मूग डाळ ना शिजून झालेली आहे म्हणून आता ह्याला फक्त उकळी येऊन द्यायचं आहे. बघू शकते खारट आहे आळणी आहे ते बघायला लागतं. आता ह्याला चांगलं 10 मिनिटं बारीक गॅस करून शिजवायला ठेवूया आपण. हे बघा माझी आता उसळ झाली आहे कशी. हे बघा अशी आपण सर्व करूया. ग्रेव्ही झाली आहे हिरव्या मुगाची. आपण आता हिला चपाती बरोबर मस्त खाऊया, छान लागेल. बघा कशी वाटते.